भिवंडी जवळील खारबाव येथे सुरू असलेल्या इमारत बांधकामांमध्ये घरे आणि गाळे विकत घेण्यासाठी सुमारे 3,000 नागरिकांनी संबंधित विकासकाकडे 80% अधिक रक्कम दिली आहे. मात्र गेल्या 15 वर्षात विकासक घरे देण्यात असमर्थ ठरला असून तब्बल 100 कोटींचा घोटाळा उघडकीस आलाय. या कुटुंबांनी अखेर आमदार संजय केळकर यांची भेट घेऊन व्यथा मांडली आहे. कोपडीतील भाजप कार्यालयात आयोजित जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात या कुटुंबांनी आमदार संजय केळकर यांची भेट घेऊन निवेदन दिले आहे. सन 2011 ते 2017 या काळात बिल्डर श्री महावीर पटवा आणि कन्स्ट्रक्शन कंपनी मार्फत भिवंडी जवळ खारबाव आणि पायगाव येथे इमारत बांधकाम सुरू होतं. कमी दरात घरे आणि दुकानाचे गाळे देण्याचं आमिष विकासकाने दाखवल्याने मध्यमवर्गीय आणि गरजू कुटुंबांनी 80% रक्कम जमा केली आहे. मात्र त्यांना घरे मिळाली नाही. दरम्यान विकासकाने बनावट शासकीय कागदपत्रे करून बांधकाम केल्याचं स्पष्ट झाल्याने 2015 साली जिल्हाधिकारी कार्यालयाकडून या बांधकामावर कारवाई करण्यात आली आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्या माहितीनुसार या प्रकल्पात सुमारे 3,000 नागरिकांनी 100 कोटींहून अधिक रकमेची फसवणूक झाल्याचं सांगितलंय. या विकासकावर गुन्हे दाखल करून त्याची मालमत्ता ताब्यात घेण्यात आली असली तरी फसवणूक झालेल्या कुटुंबांना त्यांचे पैसे परत मिळाले नसल्याने ते हवालदिल झालेत. याबाबत आमदार संजय केळकर म्हणाले, या प्रकरणात फसवणूक झालेल्या तक्रारदारांना अद्याप पब्लिक प्रोसिक्युटर देण्यात आलेला नाहीये. विकासकाची मालमत्ता विकून त्यातून नागरिकांचे पैसे लवकरच मिळावेत यासाठी मी पाठपुरावा करणार आहे. जोपर्यंत त्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत मी त्यांच्या पाठीशी ठाम उभा राहणार आहे, असं केळकर यांनी म्हटलंय. या कार्यक्रमात शिधावाटप कार्यालय, भूमी अभिलेख, महानगर गॅस जोडणी, महात्मा फुले मार्केटमधील गाळेधारकांच्या करपावत्या, प्रोव्हिडंट फंड, पाणी टंचाई या आदीबाबत निवेदनं प्राप्त झाली आहेत. जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात माजी उपमहापौर अशोक भोईर, परिवहन सदस्य विकास पाटील, ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे, माजी नगरसेवक भरत चव्हाण, महेश कदम, ऍडव्होकेट अल्केश कदम आदी उपस्थित होते. समस्या घेऊन लोक आले होते. गॅस कनेक्शन पासून ते पाण्याची व्यवस्था BSOP धर्मवीर नगर मध्ये झाली पाहिजे त्याच्यापासून ते निरनिराळ्या इमारती दुरुस्ती, पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे फसवणुकीच्या केसेस जास्ती आल्या आणि त्याच्यामध्ये एक ज्यांनी पैसे बाय चेक दिलेले होते तर त्याला 5 वर्ष झाली रखडलं होतं. जवळजवळ 6 लाख रुपयाची त्याने चेक दिले होते आणि ते परत मिळाले नव्हते. त्याला आपण संबंधित ज्यांना दिला होता चेक त्यांच्याशी संपर्क केला आणि 2 तासामध्ये त्यांनी 6 लाखाचा चेक जो आहे तो आमच्या समोरच त्याला दिला. काही वेळेला कसं असतं की आपण योग्य पद्धतीने ते जर हँडल केलं तर त्यांना न्याय पण मिळतो. पण हे फसवाफसवीचे प्रकार जे आहेत ते वाढत चाललेले आहेत. लोकमान्य नगर आणि त्या सगळ्या भागामध्ये अनधिकृतपणे जे लॉजिंगचा व्यवसाय चालतो आणि रिकाम्या खोल्या ज्या आहेत तिथे लॉजिंग चालतं तर त्याचंही त्या ठिकाणी आज त्यांनी निवेदन आणलं होतं. काही सोसायट्यांच्या बाबतीमध्ये देखील त्यांच्या हद्दीमध्ये अनधिकृत बांधकाम केलेली निवेदनं आणली होती. मुख्य म्हणजे महात्मा फुले मार्केट जे आहे हे फार जुनं मार्केट आहे, 50 वर्ष जुनं आहे, परंतु त्यांना रोजच्या रोजच पावती फाडली जाते. काहींना फाडली जाते, काहींना नाही फाडली जात. त्याच्यामध्ये काही अधिकृत पावती देतात, काही नाही देत, अशा प्रकारच्या तक्रारी होत्या आणि मला वाटतं परस्परच त्यांच्याकडनं पैसे वसूल करायचं आहे. कारण ही जी काही 450-500 लोकं आहेत ही पहिल्यापासून आहेत, आता 2री-3री पिढी त्यांची चालू आहे आणि त्याच्यामुळे त्यांना 6 महिने किंवा वर्षभराचे एकदम त्यांनी भाडेपट्टी त्यांच्याकडनं घ्यावी अशा प्रकारचं पण आहे. त्याच्यासंबंधी देखील आपण मिटिंग घेणार आहोत. आणि त्याच्यामुळे लोकोपयोगी दैनंदिन त्यांना ज्या अडचणी आहेत त्या अडचणी घेऊन जास्तीत जास्त लोक वैयक्तिक आणि समूह या ठिकाणी आज आले.